नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला आज काय सांगणार आहे, तर जे आपले जे आपल्या देशावर जी परिस्थिती आलेली आहे, तर त्याच्याविषयी आपण जे सरकार आपल्याला सूचना देतील त्याचं व्यवस्थितपणे काटेकोरपणे पालन करावे, कोणताही अनादर करू नये. आणि जे आपले सैनिक लढत असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येकाने म्हणजे आपण तिथं ते आहेत म्हणून आपण इथं जिवंत आहोत, तर त्यांच्यासाठी आपण सर्वांनी 5 मिनटं अशी देवाकडे प्रार्थना करायची. म्हणजे कारण प्रार्थनेमध्ये हे भरपूर ताकद असते. तर ते जवान लढत आहेत म्हणून आपण इकडं सुखी आहोत, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यामुळं सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण 5 मिनटं तरी हे करा देवापुढे, कारण सगळ्याची दुआ ही लागत असते. आपले तिकडे ते जवान सुरक्षित राहतील, कारण जे जवान आपले शहीद झाले आहेत त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. आणि एवढं सांगण्यासाठी